नमस्कार. आपण रोजच वीज वापरतो, नाही का? पण कधी विचार केलाय की जेव्हा आपण वीज वापरतो तेव्हा नक्की काय घडतं? ती ऊर्जा जाते तरी कुठे आणि तिचं पुढे काय होतं? आजच्या या विश्लेषणामध्ये आपण विद्युतधारेच्या दोन अगदी मूलभूत परिणामांचा शोध घेणार आहोत. एक म्हणजे उष्णता आणि दुसरा म्हणजे चुंबकत्व. चला तर मग सुरू करूया. सुरुवात एका अगदी सोप्या प्रश्नापासून करूया. समजा आपण एखादं बटन दाबलं की सर्किट पूर्ण होतं आणि विद्युत ऊर्जा वाहू लागते. पण ही ऊर्जा काही हवेत विरून जात नाही. मग ती नक्की जाते कुठे? तर याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला इथे मिळतंय. बॅटरीमधून निघालेली विद्युत ऊर्जा बघा मुख्यत्वे दोन मार्गांनी जाते. पहिला मार्ग आहे औष्णिक परिणाम, म्हणजे जिथे विजेचं रूपांतर सरळ सरळ उष्णतेमध्ये होतं. आणि दुसरा मार्ग आहे चुंबकीय परिणाम, जिथे विद्युतधारेमुळे एक अदृश्य पण खूप शक्तिशाली असं चुंबकीय क्षेत्र तयार होतं. आजचा आपला प्रवास कसा असेल माहितीये? आधी आपण उष्णतेचं जग समजून घेऊ, मग त्या अदृश्य चुंबकीय शक्तीबद्दल बोलू. त्यानंतर वीज गती कशी तयार करते आणि गतीतून वीज कशी बनते हे पाहू. आणि शेवटी मोटर आणि जनरेटर या जोडीमागचं रहस्य उलगडू. चला तर मग आपला पहिला थांबा आहे औष्णिक परिणाम, म्हणजे वीज वापरल्यावर उष्णता कशी तयार होते. खरं तर ही आपल्या रोजच्या वापरातल्या अनेक उपकरणांमागची अगदी मूळ संकल्पना आहे. या परिणामाचं एक गणितीय रूप आहे, ज्याला जूलचा नियम म्हणतात. आता हे ऐकून घाबरू नका. सोप्या भाषेत सांगायचं तर तयार होणारी उष्णता फक्त 3 गोष्टींवर अवलंबून असते. तारेतून किती करंट वाहतोय, त्या तारेचा रोध म्हणजे अडथळा किती आहे, आणि वीज किती वेळ वाहतीये. आता हे सूत्र बघा, H बरोबर I²RT. यातला I² म्हणजे करंटचा वर्ग. हा भाग खूप महत्वाचा आहे. याचा अर्थ काय की जर विद्युत प्रवाह दुप्पट झाला तर उष्णता दुप्पट नाही तर थेट चौपट वाढते. आणि अर्थातच जास्त रोध आणि जास्त वेळ म्हणजे जास्त उष्णता, हे तर आहेच. या एका नियमाचा वापर तर आपल्या आजूबाजूला सगळीकडे दिसतो. ते जुने पिवळे बल्ब आठवतात? त्यातली टंगस्टनची तार प्रचंड तापायची आणि प्रकाश द्यायची. इस्त्रीमध्ये नायक्रोमची कॉईल असते, जिचा रोध खूप जास्त असल्यामुळे ती पटकन गरम होते. आणि फ्यूज, तो तर आपल्या घराचा एक प्रकारे सुरक्षा रक्षकच आहे. पण या सुरक्षा रक्षकाची गरजच का पडते? कारण धोका असतो शॉर्ट सर्किटचा. म्हणजे काय तर जेव्हा लाईव्ह आणि न्यूट्रल तारा चुकून एकमेकांना चिकटतात तेव्हा रोध जवळजवळ शून्य होतो. आणि मग काय, विजेचा जणू महापूर येतो, ज्यामुळे आग लागण्याचा मोठा धोका निर्माण होतो. आणि याच धोक्यावरचा आधुनिक उपाय म्हणजे हा MCB. हा एक स्मार्ट स्विच आहे असं समजा. धोक्याचा प्रवाह जाणवल्याबरोबर तो सर्किट ट्रिप करतो, म्हणजे बंद करतो, आणि आपलं घर आणि आपली उपकरणं सुरक्षित ठेवतो. चला आता उष्णतेच्या जगातून बाहेर पडूया आणि विजेच्या दुसऱ्या अदृश्य पण तितक्याच शक्तिशाली परिणामाकडे वळूया. आणि तो परिणाम आहे चुंबकीय परिणाम. इथेच विज्ञानात एक मोठी क्रांती झाली. शास्त्रज्ञांच्या असं लक्षात आलं की तारेतून वीज वाहताना तिच्याजवळ ठेवलेलं होकायंत्र अचानक हालायला लागतं. विचार करा, त्या क्षणी त्यांना काय वाटलं असेल. वीज आणि चुंबकत्व, ज्यांना तोपर्यंत 2 पूर्णपणे वेगळ्या गोष्टी मानल्या जायचं, त्यांचा संबंध पहिल्यांदाच जगासमोर आला होता. बरं, मग या अदृश्य क्षेत्राची दिशा कशी ओळखायची? त्यासाठी हा एक अगदी सोप्पा नियम आहे. कल्पना करा की आपण ती तार उजव्या हातात पकडली आहे आणि आपला अंगठा विजेच्या प्रवाहाच्या दिशेने आहे. तर आपली वळलेली बोटं ज्या दिशेने असतील ना, तीच झाली चुंबकीय क्षेत्राची दिशा. आहे की नाही सोप्पं? आता सरळ तारेपेक्षा एक पाऊल पुढे जाऊया. जर आपण एकाच तारेचे अनेक वेढे दिले, ज्याला सोप्या भाषेत कॉईल किंवा नालकुंतल म्हणतात, तर काय होतं? तर आतमध्ये एक खूप शक्तिशाली आणि एकसमान असं चुंबकीय क्षेत्र तयार होतं. हे क्षेत्र अगदी पट्टी चुंबकाच्या क्षेत्रासारखंच दिसतं, जसं आपण या दोन्ही चित्रांमध्ये तुलना करून पाहू शकतो. तर या चुंबकीय क्षेत्राचा उपयोग काय? अहो, याचा सर्वात मोठा आणि थक्क करणारा उपयोग म्हणजे गती निर्माण करणं. हो, विजेच्या ऊर्जेचं थेट यांत्रिक ऊर्जेत रूपांतर करणं. हे होतं कसं, याचं सगळं रहस्य फ्लेमिंगच्या डाव्या हाताच्या नियमात दडलंय. आपली तर्जनी म्हणजे पहिलं बोट चुंबकीय क्षेत्राची दिशा दाखवतं, मधलं बोट विद्युत प्रवाहाची दिशा दाखवतं, तर आपला अंगठा आपोआप त्या तारेवर कोणत्या दिशेने बल लागेल हे दाखवतो.
म्हणजे काय तर चुंबकीय क्षेत्रात ठेवलेल्या तारेतून वीज पाठवली की ती तार हलू लागते. आणि ह्याच एका साध्या नियमावर चालते इलेक्ट्रिक मोटर. आपला पंखा, मिक्सर, वॉशिंग मशीन इतकंच काय, अगदी इलेक्ट्रिक गाड्यांमध्येही हीच जादू काम करते. इथे चित्रात बघा, 2 शक्तिशाली चुंबकांच्या मध्ये एक तारेची कॉईल म्हणजेच आर्मेचर ठेवला आहे. मोटर फिरते तरी कशी? बघा, कॉईलच्या AB बाजूतून वीज जाताना त्यावर खाली ढकलणारं बल लागतं. त्याचवेळी CD बाजूतून वीज उलट दिशेने वाहते म्हणून त्यावर वरच्या दिशेने बल लागतं. एक बाजू खाली, एक बाजू वर आणि कॉईल फिरायला लागते. पण खरी जादू होते ती या स्प्लिट रिंग्समुळे. त्या प्रत्येक अर्ध्या फेरीनंतर करंटची दिशा हुशारीने उलटवतात, ज्यामुळे कॉईल थांबत नाही तर एकाच दिशेने गरगर फिरत राहते. ठीक आहे, आपण विजेपासून गती निर्माण केली. पण निसर्गात अनेक गोष्टी उलट्या दिशेनेही काम करतात. मग आपण गतीपासून वीज निर्माण करू शकतो का? या प्रश्नाचं उत्तर दिलं मायकल फॅरेडे यांनी, आणि त्यांच्या एका शोधाने पुन्हा एकदा जग बदललं. त्यांनी दाखवून दिलं की जर आपण तारेच्या कॉईलजवळ फक्त एक चुंबक हलवला तरी त्या तारेत वीज निर्माण होते. कोणतीही बॅटरी नाही, काही नाही, फक्त गती आणि चुंबकत्व, यातून वीज. ह्याच अविश्वसनीय गोष्टीला म्हणतात विद्युत चुंबकीय प्रवर्तन. आणि याच महान तत्वावर चालतो जनरेटर. जनरेटर मोटरच्या अगदी उलट काम करतो. इथे आपण यांत्रिक ऊर्जेने म्हणजे हँडल फिरवून कॉईलला चुंबकीय क्षेत्रात फिरवतो आणि फॅरेडेच्या नियमानुसार त्या कॉईलमध्ये वीज तयार होते. तर आतापर्यंत आपण जे काही पाहिलं त्याचा सार म्हणजे मोटर आणि जनरेटर यांच्यातला संबंध. हे काही वेगळं नाही आहे, तर एकाच मूलभूत तत्वाच्या 2 बाजू आहेत. ही स्लाइड म्हणजे या संपूर्ण विश्लेषणाचा आत्मा आहे. डावीकडे आहे मोटर, जी वीज घेते आणि गती निर्माण करते, आणि उजवीकडे आहे जनरेटर, जो गती वापरून वीज निर्माण करतो. हे 2 वेगळे शोध नाहीत, तर एकाच नैसर्गिक नियमाचं जणू आरशातलं प्रतिबिंब आहेत. तर आज आपण पाहिलं की एका साध्या विद्युतधारेचे 2 किती शक्तिशाली परिणाम आहेत. एक उष्णिक, जो आपल्याला इस्त्रीपासून बल्बपर्यंत उष्णता आणि प्रकाश देतो, आणि दुसरा चुंबकीय, जो मोटर चालवून गती देतो आणि जनरेटरमधून वीज निर्माण करतो. खरं तर ही दोन्ही तत्त्व आपल्या आधुनिक जगाचा कणा आहेत. शेवटी एक विचार मनात येतो, जर वीज आणि चुंबकत्व यांच्यात इतकं सुंदर परिपूर्ण संतुलन आहे, तर निसर्गातल्या इतर शक्तींमध्येही असेच काही छुपे संबंध असतील का? म्हणजे गुरुत्वाकर्षण आणि इतर शक्ती, कदाचित त्याही एकाच मोठ्या शक्तीची वेगवेगळी रूपं असतील? नक्कीच विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?